नमस्कार मंडळी, मी सुवर्णा झाले. तर आपले स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आजचा दिवस आपल्या सगळ्यांना आनंदाचा, हर्षाचा आणि उत्साहाचा जावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आज आहे वटपौर्णिमा. तर आम्ही चाललोत वटपौर्णिमेचे पूजेला. तर आपल्या सगळ्यांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि चला मग वटपौर्णिमेच्या पूजेला निघायचं ना, त्याआधी मी ताट भरून घेते आणि देवाला नमस्कार करते, मग आपण निघूया. चला. चला मग निघूया. चला. तर चला मग पाहूया मी वटपौर्णिमेची पूजा कशी करते ती. चला गाईज, आपण माझ्या मागचे व्लॉग पाहत असाल तर आपल्याला माहीतच असेल, आम्ही आत्ताच उज्जैनशी जाऊन आलेलो आहोत आणि कालपासनं मला बरंच नाही वाटत, म्हणून मी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी उशिरा आलेली आहे. बायका लवकर येऊन गेल्या, भरपूर बायका येतात इथे वटपौर्णिमेला. तुम्ही माझे मागचे व्लॉग पाहत असाल, गेल्या वर्षाचे व्लॉग पाहाल तर आपल्याला समजेलच, इथं आमच्या गावातल्या भरपूर बायका पूजेसाठी येतात. मी गेल्या वर्षांच्या व्हिडिओंची लिंक नक्की डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करीन, ती आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन नक्की पहा. यावेळी मी उशिरा आलेली आहे पूजेसाठी, कारण मला एवढ्या गर्दीत उभं राहणं शक्य झालं नसतं, कारण मला खूपच बरं नाही वाटत. म्हणून मी गॅलरीतून पाहिलं की आता काहीच गर्दी नाही आणि मग मी पूजेसाठी आलेली आहे. आता मी वटपौर्णिमेची पूजा करून घेते. सावी वैराग्याचं लेण, भाग्य दोरा सत्यवान.
पैसे तीन मिनिटाची झाली. बस. अम्मा तिथं कुत्रे आहेत बघ. नीट आहे. हट.
करतोस? अगं उपवास आहे ना, फळं खाते. हो का? थकल्यासारखं वाटतंय. हम्म. माहिती आहे ना, एनर्जी ड्रिंक पिते कारण मला बरं नाही वाटत. हो. आपण उज्जैनला गेलेलो. आपल्या सगळ्यांना माहीतच असेल, माझे मागचे व्हिडिओ बघितलेले असेल तर आम्ही उज्जैनला गेलेलो. तर तिथं आम्ही खूप फिरलो, मस्त वाटलं. सगळ्या देवांचे आम्ही दर्शन घेतले उज्जैनमधून आणि खूपच भारी वाटलं. पण येताना प्रवासाचा खूप त्रास झाला. तरी आम्ही तिथलं ट्रेनमधलं काही खाल्लं नाही. पण तरी पण घरी आल्यावर माझे पाय दुखतात आणि अशक्तपणा थकल्यासारखं वाटतंय मला. होईल 2 दिवस त्रास. आणि लगेच 1 दिवसानंतर वटपौर्णिमा होती. त्यामुळे आज मला बरंच नव्हतं वाटत म्हणून मी लेट गेली. त्यामुळे तिथे कोणच भेटलं नाही. ब्राह्मण पण गेलेला. आमच्याकडे ब्राह्मण असतो पूजेसाठी. सगळीकडेच ब्राह्मण नसतो, आमच्याकडे असतो ब्राह्मण. पण ब्राह्मणाचा वेळ असतो त्या वेळेत मी गेली नाही. म्हणून माझ्या बायकांबरोबर पूजा नाही झाली. आणि मी मुद्दामून म्हणजे उशिराच गेलो कारण तेवढी म्हणजे खूपच गर्दी असते तिथे. त्यामुळे तेवढं मला उभं राहणं शक्य नव्हतं म्हणजे एवढा उशीर. म्हणून मी सावकाश गेली कारण मग पटकन पूजा करून मला येता येईल. आणि मस्त पूजन केलेलं आहे मी. बरं वाटलं मला. फोटोग्राफी आणि व्हिडिओ पण मस्त केला. जरी मला बरं नसलं वाटत तरी मी फोटो काढायला आणि व्हिडिओ काढायला विसरत नाही. काहीच आपल्याला माहीतच आहे ना. तर आता आम्ही थोडं फ्रूट्स खातो आणि नंतर आउटरो करून घेते मी. या खायला फ्रूट्स. चलो. तर बाई ये तू पण. हां. इट फूड. आणि किंवा अगदी तो फ्रूट्स एनर्जी ड्रिंक. फ्रूट्स खातो ना. हां. ठीक आहे. समजला. हा. तर आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. मी वटपौर्णिमेचा सण आनंदात आणि हर्षात पार पाडलेला आहे. आणि मस्तच वाटलं वटपौर्णिमा करून. कारण माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे माझा जायचा पण मूड नव्हता. पण वर्षातून एकदाच वटपौर्णिमा यायचे. आवाज कमी कर ना गं. अजून कमी कर, मी आउटरो करते. तर मी आपल्याला काय बोलत होतो. हां, तर मला बरं वाटत नव्हतं त्यामुळे मी वटपौर्णिमा करणारच नव्हतो. पण वर्षातून एकदा सण येतो, तो पण आमच्या बायकांचा हक्काचा. त्यामुळं मी आजारी असलो तरी मी वटपौर्णिमा करायचं ठरवलं आहे. आणि आवडणं मी पुन्हा 7 जन्मासाठी मागितलेले आहे आणि त्यांच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केलेली आहेत. आणि मला जन्मोजन्मी पती म्हणून मिळावे असेही मी देवाकडे मागितलेले आहे. सगळेच बायका मागतात म्हणजे मीच नाही मागत. स्वरूपा बघा कशी करताय. तर अशा प्रकारे मी वटपौर्णिमेचा सण पार पाडलेला आहे. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तरच तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. बाय गाईज, बाय. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. Bye bye. See you again. Tata. Goodbye.